हे भारत नारायणाचं नाव घेत आहे. नाही म्हणजे तिच्या पायाखाली हत्ती शांत नाही म्हणजे ह्याला उकळीच्या तेलात टाकून द्या. ते उकळीच्या तेलात टाकताना ते तेलच थंड होतं. 11 प्रयोग केले, फार मोठी विषय आहे. शेवटी आमच्या भगवंताला राग आला. देव सगळं सहन करतो पण भक्ताचा अपराध, भक्ताला कोणी दिलेला त्रास द्यावा असेल करतो. हरिजनाची कोणांना गडावी निंदा आणि समात गोविंदा नाही त्याची. म्हणून भक्त व्हा. तुमचा कैवारी देव झाल्याशिवाय राहत नाही. तो भक्त कैवारी आहे. तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर सगळे प्रयोग केले. आता शेवटी त्या हिरण्यकशिपूची बहीण एक होलिका होती आणि तिला ब्रह्मदेवाचा वर होता की हिला अग्नी जाळू शकत. आणि त्या जोरावरती म्हणली हिरण्यकशिपूला भावाला, याला मी मारते म्हणली. तू काय एवढी काळजी करतोस, राजा असून तुला जमत नाही म्हणली. तू काय कामाचा आहेस, तो एवढंसा मुलगा मारता येत नाही म्हणली. बघा काही महिलांच्या ठिकाणी अचाट शक्ती असते काहीतरी बोलण्याची. म्हणजे ठीक आहे, सेवकाला बोलवलं, चिता मांडीवर घेऊन प्रल्हादाला बसली आणि चिता पेटवून गेली. फार मोठी चिता रचली होती. सगळी चिता जळाली आणि होलिका सुद्धा जळाली. प्रल्हादाच्या केसालाही धक्काला नाही. पुन्हा नारायण नारायण करीत बाहेर आमचा प्रल्हाद. मला सांगा कुठलीही शक्ती वर बाद केला भगवंतांनी, परत वर केल्यानंतरचा दुरुपयोग केला तर तोही बाद केला जातो. लक्षात ठेवा, तुम्ही भगवंतांनी काही शक्ती दिली तर दुरुपयोग बोलवलं देवानी आणि त्याला शांत केलं आणि अभय दिलं की प्रल्हादाला विश्वामध्ये कोणी केसालाही धक्का लावू शकत नाही. ही आमच्या नामस्मरणाची आणि भक्तीची ताकद आहे. वेळ खूप होतोय तर पुन्हा एकदा दादांना बोलायचं आहे. तुम्ही सर्व आतुर आहात. वेळेचं बंधन लक्षात ठेवतो. रात्री असंच झालं, बोलता बोलता दादा म्हणलं घरून म्हणायचे 5 मिनिट. मला इकडे बोलायची तळमळ लागली, काय बोलावं काय नाही. शेवटी दादाने धावून बटन दाबलं, मला म्हणले काय बोलायचं तेवढं बोला म्हणले दादा. बघा गंमत अशी होती. आणि असं बोलताना तर काय असं 5-5 मिनिटं म्हणलं की ती पाण्याच्या बाहेर काढलेला मासा असतो का नाही, जीवनाविना मासोळीन. पुन्हा एकदा सांगतो या परिवारामध्ये, आमच्या परिवारामध्ये कनेक्ट पहा आणि अनुभव घेऊन सांगा. आम्ही असं मोगम कुणाला बोलत नाही. इथं आमच्या पशी अनुभवाला कमीच नाही. दादांच्या ठिकाणी तुम्ही या ग्रुपमध्ये ऍड व्हा, लिंक जॉईन करा, मीटिंग ऐका, तिथंच तुमची बाब बदलली जातात. जसं गीतेचं एक एक अक्षर कानावर पडलं की एक एक अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं, तसं दादांचा एक एक शब्द ऐकला की एक एक गंजीसारखं पाप जळून जातं. असो, पुन्हा एकदा सर्वांना जय श्री स्वामी समर्थ. वेळेचं बंधन ठेवतो, दादांना बोलायचं आहे. आणि एकदा पुन्हा एकदा प्रार्थनाच म्हणतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीपाद राजम शरणम
प्रपद्ये श्रीपादराजं शरणं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। बघा, सगळ्यांना बसायला जागा मिळाली का? व्यवस्थित बसलात? मागे जे पुरुष सेवेकरी आहेत बंधू, त्यांना बसता आलं तर घ्या बसून। हा एक छोटासा सत्संग आहे। सत्संग कधीही उभं राहून ऐकू नये। जमल्यास आपण त्या ठिकाणी आसनस्थ व्हावं। जर जागा असेल, माझा आवाज जर शेवटपर्यंत पोहोचत असेल तर आपण आसनस्थ व्हावं। प्रथम थोडा परिचय करून देतो। आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून श्री स्वामी महाराजांच्या दत्तप्रभूंच्या अद्भुत लीला चालू आहेत। खूप ज्या लीला श्री स्वामी समर्थ महाराज ज्यावेळेस त्यांचं प्रकटीकरण झालं, अवतार कार्य सुरू झालं, तेवढ्या लीला त्यांनी कधी आयुष्यात केल्या नाही। तेवढ्या लीला आमच्या ह्या ग्रुप मधनं होत आहेत। अद्भुत लीला होत आहेत। टेलिग्रामच्या माध्यमातून अनेक सेवा चालू आहेत। आता सध्या महामृत्युंजय आणि रुद्र पाठाच्या सेवा चालू आहेत। बघा, जरा मला 5-10 मिनिटं द्या, आपसात बोलू नका। 15 मिनिटं। आता आमच्या इथे विशेष काही बरेच सेविकरिता आहेत, त्यांना सगळं माहिती आहे, पण तुम्ही जे नवीन आहात थोडं मला 15 मिनिटं, अगदी सगळे फोन वगैरे साईडला ठेवा, कुठलेच कॉल उचलू नका। 15 मिनिटं मला द्या। आयुष्याचं तुमचं सगळ्यांचं गणित बदलून जाईल, विचार प्रणाली बदलून जाईल आणि तुम्ही इथं स्वयं परब्रह्म भगवान श्री स्वामी महाराजांना दत्तप्रभूंना डायरेक्ट कनेक्ट व्हाल। मंदिरात जायची गरज नाही। मंदिरात देव असतो का? पहिला प्रश्न आहे। तीर्थांमध्ये देव असतो का? देवाऱ्यात देव असतो का? एक क्षणिक देव त्या ठिकाणी थांबतो। तीर्थ असो, मंदिर, मंदिर म्हणजे काय म्हणाला, धीर देणार एक केंद्र। त्या ठिकाणी देव तुमच्या आरत्यांना, पारायणाला, इतर ठिकाणी देव थांबतात। तुमचे काही समस्या असल्यास गाणं ऐकण्यासाठी तात्काळ तेवढी भूमिका असते, पण देवाचं स्थान मंदिर नाही, तीर्थ नाही। खरं स्थान देवाचं आपलं अंतर्मन, आत्मा। आत्मा हेच स्थान आहे। ही सगळी प्राथमिक स्टेशन आहेत। त्याचा आपण सगळ्यांनी बाजार मांडलाय। मंदिरांचा, तीर्थांचा सगळा बाजार झालाय, घोळ झालाय सगळा। आणि तीर्थ केली म्हणजे आपण खूप काही मोठं पुण्य मिळवलं असं अजिबात होत नाही, अजिबात होत नाही। किती चार धाम करा, काही करा, त्यानं तुम्हाला खूप पुण्य मिळालं असं होत नाही। खऱ्या अर्थाने जर आपण गुरु केला, गुरूंनी जर आपल्याला खरा देव कुठे हे दाखवला, तीच खरी मानव दिशा। बाकी हे सगळ्या भरकटलेल्या दिशा। आपलं घरातलं प्रथम ओळख करून देतो। आमचे ऍडमिन प्रतिभाताई मोरे आणि अर्जुन दादा पंचाल यांच्याकडे पादुका आलेल्या आहेत। ह्या पादुका साधारण पादुका नाही, या पादुका फार दिव्य पादुका आहेत। ज्या ज्या घरांमध्ये या पादुकांनी प्रवेश केला, तिथल्या मूर्त्यांनी खूप लीला केल्या। सहज आलेले, तुम्ही काही नैवेद्य दाखवायला आले असतील तर त्या लीला झाल्या। पादुकांनी स्वयं मूर्तींच्या स्वरूपात येऊन नैवेद्य ग्रहण केला। अशा आमच्याकडे 2, 3, 4, 5 नाही, शेकडो नाही, हजारो अनुभव। अनेक लोकांनी प्रचिती पाहायला आले आणि या पादुका एवढ्या दिव्य, मानवच काय, इथल्या एवढ्या ग्रामदेवता असतील, कुठलेही मंदिर असतील, त्या ग्रामदेवता एक विशिष्ट स्वरूपात येऊन, सूक्ष्म स्वरूपात येऊन ते पादुकांचं दर्शन घेतात। हे पादुका स्वयं श्रीपाद प्रभूंच्या आहेत, दत्त प्रभूंच्या आहेत। त्यांच्यामध्ये जेवढी ऊर्जा आहे, ज्या मोठे मोठे तीर्थस्थान आहेत,
जसे गाणगापूर झालं, पिठापूर झालं, त्या पिठापूरच्या औदुंबरच्या ज्या पादुकांमध्ये ज्या जबरदस्त ऊर्जा आहे, ती ऊर्जा घरोघरी फिरते तुमच्यासाठी येऊन का जगत कल्याणाचं काम करते. या ठिकाणी 8 दिवस पर्यंत ज्यांनी सेवा रुजू केले असतील त्यांचे तात्काळ प्रश्न सुटतील म्हणजे सुटतील, ते कुठलेही असो. आम्ही सगळ्यांचेच प्रश्न सोडवणार. अजून तुमच्याकडे 2 दिवस आहेत. ज्यांना अनुभव घ्यायचा आहे, जे नास्तिक लोक आहेत अजिबात देव मानत नाही, त्यांनी इथे येऊन अनुभव घ्यावा. देव काय असतो यांना कळेल, अध्यात्म काय असतं ते कळेल. आणि ह्या पादुका विनामूल्य जातात कुठेही. असा याचा बाजार मांडत नाही आम्ही. 11,000 द्या, 51,000 द्या आणि अक्कलकोटच्या पादुका मागवतो, गाणगापूरच्या मागवतो आणि ते तुमच्याकडे पाठवतो. ही सगळी विनामूल्य सेवा चालते, निस्वार्थ चालते. आमच्या सेवेचा परिचय असा आहे, आमच्या म्हणजे माझ्या नाही, स्वामींच्या, दत्तप्रभूंच्या सेवेचा परिचय असा आहे. तुम्ही आमच्याशी कनेक्ट झालात, तुमच्या देवाऱ्याच्या मूर्त्या अगदी खडखडीत हसायला लागतात, एवढ्या हसतात. तुम्ही जर अगदी मनापासून म्हटलात की महाराज सगळ्यांकडे जेवण करतात, नैवेद्य ग्रहण करतात, कधी आमच्याकडे करा. एक दिवस जाता येतो, तुमचं नैवेद्याचं ताट पोस्टावलेलं असतं. आमच्याकडे रोज व्हॉट्सअपला अनुभव आहेत, 1, 2, 3, 4 अजिबात नाहीत, रोजचे अनुभव आहेत, दीर्घ अनुभव आहेत. आणि ते भगिनी सांगतात, दादा आम्ही स्वामींना एकच प्रार्थना केली, प्रत्येक ठिकाणी तुमच्या लीला चालू आहेत, हे खरंच आहेत का? आमच्याकडे नैवेद्य उष्टावला जातो का? खरोखर त्या ठिकाणी स्वामीने नैवेद्य ग्रहण केलेला असतो. असं विश्वास सध्या कुठेही चालू नाही. आमच्या एका ताईंकडे, भरपूर जणांकडे डायरेक्ट स्वामींचे मूर्तीमधनं भस्म बाहेर निघतात. एवढा अद्भुत आहे. आमच्या गुरुजी ताई, त्यांच्या घरात तर महादेवाच्या पिंडीत आठवड्यातनं केव्हा तरी सोमवार आम्ही ध्यानाला बसलो, आमचं ध्यान असतं गुरुवार किंवा बुधवार शनिवार मार्गदर्शन मीटिंग मध्ये. ध्यानाला बसता क्षण तिथे विभूती तयार होऊन जाते आणि ती विभूती एवढी जबरदस्त आहे, तिचा वास श्वास सांगू शकत त्याच्यात काय काय मिक्स आहे. त्याला ते भगवंताचं प्रोडक्शन आहे, आपलं नाही कुणाचं. आणि एवढे दिव्य सुगंध त्या ठिकाणी येतो. एखाद्या बंद रूम मध्ये जर ती विभूती जर एखाद्या डबीतनं ओपन केली तर घरातनं सुवास जात नाही, एवढा जबरदस्त. हे सगळं होतं कुठून? हे सगळ्या लीला आहे स्वामींच्या. इथं कुठल्याही प्रकारे स्वामींचा व्यापार नाही, कुठल्याही प्रकारे असं काही लुटालूट नाही. देवाच्या नावाने कशाच्या नावाने तुमच्याकडनं पैसे घेणं आणि लुटपाट अजिबात नाही. स्वामींचा व्यापार मुळात नाहीच नाही. तुमच्या कुठलेही प्रश्न असो, कुठलेही इथं तात्काळ सोडवले जातात. आमच्याकडे ऍडमिन भरपूर आहेत. जर आता अनुभव सत्र घेतलं रात्री 12 वाजतील, एक एक व्यक्ती 1-1 तास अनुभव सांगेल. एवढे अनुभव आमच्याकडे आले. वर्षभरात पूर्ण काय पालट चेंज झाले प्रत्येकाचे. आणि आम्ही ऍडमिन मध्ये सांगतच नाही तुम्ही कामं करा. आल्यावरती म्हणतो अनुभव घ्या. ते अनुभव आला तर सेवेला या. अनुभव एवढे येतात, प्रचंड येतात, श्वासाकडे घेतात. बघा, जीव आलेला आहे जन्माला, मध्ये कुठेच बोलू नका, चर्चा करू नका. जरा आमच्याकडे एक 5 मिनिटं 10 मिनिटं एकटक लक्ष द्या. आयुष्य असंच जात आहे, टाइमपासात. आयुष्याचं खरं मूल्य समजून घ्या जरा. त्या सेवा साधना म्हणजे काय? फक्त प्रश्न सोडवण्यासाठीच तुम्ही आमच्याकडे येणार का? माणसाचा जन्म कशासाठी आहे? आपण कशासाठी जन्माला आलेलो आहोत? आपल्याला जीवनाचा खरा अर्थ कळलाय का? 2-4 प्रॉपर्ट्या जर आपण तयार केल्या किंवा योग्य शिक्षण घेतलं, व्यापारात सक्सेस झालो, जेवढं सगळं झालं, आपण वेल सेट झालो म्हणजे आपण सगळं मिळवलं का? असं होतंय का? तरी तो व्यक्ती दुःखीच असतो, त्याच्या गरजा कधी पूर्ण होत नाही. आपलं आयुष्य या गरजा पूर्ण करण्यात निघून जातं आणि अगदी पशुतुल्य जीवन आपण असंच खर्च करून पदाच्या मागे, प्रतिष्ठेच्या मागे, पैशाच्या मागे, एक विक्षिप्त पद्धतीच्या मागे जीवन आपण असं व्यर्थ खर्च करतो. आणि वेळ आली तेव्हा असं टुरिस्ट मध्ये जाऊन 2-4 धाम करून आलं म्हणजे जीवनाचं कल्याण झालं असं होत नाही. बघा, खरा गुरु जर मिळालं तर खरं ज्ञान मिळतं, आयुष्याला वेगळी कलाटणी मिळते, एक जनजागृती होते, आयुष्याचं खरं महत्व कळतं. आपण कितीही गुरु केले ते गुरु अर्धे वर्धे असतात, त्यांनाच मुळात ज्ञान नाही.
थोडंफार काय तुम्हाला मिळतं ते तुमच्या आयुष्याला सफिशियंट नाही. पूर्ण गुरु जर मिळाले तर मुळासकट उचलून हिंदू सनातन संस्कृती आणि मोक्ष याचं दर्शन करून देतात. आणि ते अर्धवट गुरुंना मोक्षच माहित नाही, उलटे टांगलेले त्या अध्यात्म मध्यात तुम्हाला काय अध्यात्म शिकवणार. प्रश्न आहे, त्यांनाच दिशा नाही, तुम्हाला कुठून दिशा देते. अध्यात्माची मूळ जर तुम्हाला अशा पूर्ण गुरूंचा सहवास मिळाला, एक हृदयात प्रचंड शीतलता जाणवते. त्या दर्शनाने कुठेतरी अध्यात्माची ओढ लागते, कुठेतरी परमेश्वराबद्दल गोडी निर्माण होते. आणि एक योग्य सत्संग मिळाल्याने असं माणसाला वाटतं की आपण भले मोठे पापी आहोत, दिवसभरात जे काही कर्म करतोय ते फार चुकीचे कर्म करतोय. ज्यावेळेस असा संघ मिळाल्यानंतर आपल्याला जाणीव होते ते खरे गुरु असतात. लक्षात घ्या, अनेक संन्यासी मोठमोठे देव झाले, तप झाले, सामान्य माणसाकडे डुंकून पाहत नाहीत. जा कुंभमेळ्यामध्ये 5-5 हजार 10-10 हजार वर्ष तप करणारे साधू येतात. तिथं विज्ञान काहीच लागत नाही. 5,000 वर्ष 10,000 वर्ष वय, विज्ञानाचे कुठलेच धागे दोरे सूत्र तिथं मिळत नाहीत. अशा वेळेस आपले निष्कर्ष सगळे फेल जातात. जसा साधू कळणार तुम्हाला कधी, जर त्याची उपासना त्याने तुम्हाला जर अनुभूत केलं तेव्हाच कळेल. असं साधू कळेल का? दाढी मिशा वाढलेला संन्यास म्हणजे असं लोकांना वाटतं की एखादी दाढी मिशी वाढलेली, गटर माळ्यात टाकलेल्या गळ्यामध्ये भगवे कपडे घातलं तोच साधू असतो. असं असतं का? सामान्य व्यक्ती बनवू शकत नाही का? बघा, मन चंगा तर कटोती मी गंगा. भगवंत आपल्यापासून दूर नाही, अगदी जवळच आहे. फक्त योग्य गुरूंचा जर संघ मिळाला तर तात्काळ त्याच्यात बदल होतो. छोटस एक भूमिका सांगतो. सतसंगाचा महिमा काय? सतसंगाचा महिमा काय असतो याचे वर्णन करून सांगतो. एकदा ताई बसून घ्या ना तुम्ही, तुम्हाला आहे का जागा? बसून घ्या व्यवस्थित. हा, बसून घ्या जरा. सतसंगाचा महिमा काय असतो बघा. एकदा नारदांना असाच प्रश्न पडला आणि त्यांनी नारायणांना विचारलं, सतसंगाचा महिमा काय? नारायण मस्त असे त्यांच्या आसनामध्ये शेषनागावरती पहुडलेले होते आणि त्यांनी तो प्रश्न ऐकला, सतसंगाचा महिमा काय असं नारदांनी भगवंताला विचारलं. नारायणाला. नारायणाने असं बोट दाखवला. त्या बोटाच्या दिशेने नारद पाहतात तर एक किडा त्या ठिकाणी दिसतो. आणि त्या जेव्हा त्या किड्याच्या दिशेने नारद जायला निघतात तर तो किड्याची गती नरकाची असते. नरकात त्या नारायणाला जावं लागतं. आणि त्या किड्याच्या कणात नारद विचारतात, सत्संगाचा महिमा काय? तो किडा डोळे उघडतो, नारदाकडे पाहतो, गतप्राण होतो. आता ही लीला काही त्या नारदाला कळली नाही. परत येऊन नारायणाकडे येऊन मनोवेगाने येतात, नारायणाकडे येतात, परत विचारतात, देवा नारायणा सतसंगाचा महिमा काय? नारायण त्यांच्याकडे पाहतात, परत बोट दाखवतात. बोट दाखवतात तर त्यांना एक पोपट दिसतो. त्या पोपटाच्या दिशेने परत नारद वेगाने जातात. मनाचा वेग असतो त्यांचा, त्या वेगाने ते जातात. तर कर्मभूमीवरती त्या पोपटाने जन्म घेतलेला असतो. आणि हे परत त्यांच्या कानात जाऊन विचारतात, पोपटा सतसंगाचा महिमा काय? तो पोपट त्यांना पाहतो आणि डोळे उघडतो. तक्षणी तो गतप्राण होतो. आता तर नारदाला वाटलं की माझ्या प्रश्नाने 2 जीव गेले, त्याचं पाप मला लागलंय. पण यामध्ये नारायणाची लीला काय असली? प्रभू नारायणा सतसंगाचा महिमा काय असं म्हटल्यानंतर परत नारायण बोट दाखवतात. त्या दिशेला जेव्हा बोट जातो तिथं एक कालवड म्हणजे गायीच्या वासरूने जन्म घेतलेला असतो. आणि त्या क्षणी ते परत कर्मभूमीवरती जातात आणि त्या कालवडाला, गायीच्या वासरूला कानामध्ये बोलतात, सतसंगाचा महिमा काय? ते कालवड डोळे उघडतं
आणि तात्काळ गतप्राण होतो. आता तर नारद टेन्शनच आलं, माझ्याकडून तीन जीव गेले, त्याचं पाप का मला लागतं, म्हणून परत नारद टेन्शन मध्ये आले आणि फार दीर्घगंभीर आवाजात नारायणाकडे जाऊन परत विचारतात, प्रभू सतसंगाचा महिमा काय? प्रभू परत शांत, परत बोट दाखवतात. आता बोट दाखवतात तर त्या समोर त्याच कर्मभूमीवरती एका राजकुमाराच्या पोटी एक सुंदर अशा बालकाने जन्म घेतलेला असतो आणि त्या सुंदर अशा बालकाला जन्म घेतलेला असल्याने नारदाला टेन्शन पडतं, आता इकडे कसं जावं, तो राजकुमार आहे, मोठा राजा आहे, त्याच्याकडे जाणं म्हणजे कठीण. तरी कुठली तरी वेशभूषा घेऊन ते जातात आणि त्या बालकाला हातात घेण्याच्या निमित्ताने एक ऋषीचं रूप घेऊन जातात आणि त्या कानात त्या मुलाला विचारतात, सतसंगाचा महिमा काय? तो मुलगा डोळे उघडतो आणि नारायण वेशामध्ये बोलायला लागतो, म्हणतो, हा प्रश्न तुम्ही मला 4 वेळेस विचारला. नारायणाचे खडखड डोळे उघडतात, 4 वेळेस कसा? पहिल्यांदाच मी तुला प्रश्न विचारला. तर तो बालक म्हणतो की मी नरकातला किडा होतो, त्यावेळेस तुम्ही मला सहज प्रश्न विचारला, सत्संगाचा महिमा काय? तुमचा संग मला मिळाला, नरकातनं मी कर्मभूमीवर पोपटाच्या रूपात जन्माला आलो, मला 84 लक्ष एवढीतले फक्त एकच पोपटाचा जन्म मिळाला, परत मला कालवडाचा जन्म मिळाला, त्यावेळेस परत तुमचा संग लाभला. त्याचं प्रमाण म्हणून मला परत श्रीमंत कुटुंबात एका राजकुमाराच्या पोटी, एका राजाच्या पोटी राजकुमार म्हणून मला जन्म मिळाला. हा तुमचा सगळं संघाचा प्रभाव. सत्संगाचा महिमा काय आहे त्या जागावरून तुम्ही उचलले जाणार, आपल्या विचारांमध्ये प्रभाव मिळेल. जीवन तेच जगताय, आहे ते आहे. तुमचे सुख दुःख गेल्या जन्मात जे काही लिहून ठेवले ते तुम्हाला आज भोगणं आहे, करणं आहे. जी जन्माची वेळ आहे ती आहे, जी मृत्यूची वेळ ती आहे, त्यात डवाडोळ कोणी करू शकत नाही. तो मृत्यू येण्याच्या आधी खरं ज्ञान मिळवा, योग्य गुरूंच्या संपर्कात येऊन आध्यात्मिक राशीवरती खूप पुरुषार्थ घेऊन भक्ती करा, प्रभूंची, स्वामींची, दत्त गुरूंची. जर हे जमलं तर मानव जन्म सार्थक आहे. हे जर जमलं नाही, जन्माला आला, पाणी भरून भरून गेला, काहीच अर्थ नाही. मोठमोठे राष्ट्रपती हो, राजे हो, पंडित हो, जर आपल्याला योग्य गुरूंच्या सहवासात जर ज्ञानप्राप्ती झाली नाही, आपला मनुष्य जन्म व्यर्थ गेला म्हणून समजा. 84 लक्ष युनिटनं मानव जन्म मिळतो, प्रचंड दुर्लभ आहे, प्रचंड. आणि आपण हे वासनांमध्ये एवढा तो घालवतो, अगदी अज्ञानासारखं आपलं आयुष्य आपण गटांगळ्या खात घालत असतो. आपल्या ह्या किरकोळ गरजा गरजा गरजा, अनेक प्रकारचे प्रश्न, मतिमंदासारखं आपलं काम चालू असतं. आणि काही वैज्ञानिक कार्टे जे अजिबात अध्यात्म मानत नाहीत, नास्तिक, ते विज्ञानाचंच कौतुक गोडवे घालून, जिथं विज्ञान सगळं संपतं तिथं आमच्या लीला चालू होतात. अनुभवायचं असेल तर कनेक्ट व्हा. आम्ही कोणी असं कधी कोणाला कळणार नाही. आम्ही डायरेक्ट तुम्हाला तुमचे प्रश्न प्रभूंपुढे ठेवतो, स्वामींपुढे ठेवतो. प्रत्येक प्रश्नाची उत्तरे इथे मिळतात. विश्वातल्या सर्व प्रश्नांची उत्तर इथे आहे. त्यासाठी कनेक्ट व्हावं लागतं. असं सहज मिळणार का तुम्हाला काही? आमच्याशी कनेक्ट व्हा. त्यासाठी एक माध्यम आहे आमचं, 1000 लोकांपर्यंत पोहोचण्याचं मीडिया. टेलिग्रामच्या माध्यमातून आमच्या मीटिंग्स होतात. बघा, विचार प्रणाली जर बदलली तर आयुष्यात खूप खूप बदल होतात. अगदी जेव्हा आयुष्य शून्य वाटतं माणसाला, सगळं संपल्यासारखं वाटतं, प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक प्रसंग येतो, आत्महत्या करण्याचा प्रसंग येतो. पहा, अनेक प्रकारचे दोष असतात, अनेक प्रकारचे पीडा असतात, ताप असतो, शाप, ऋण, वैर, हत्या, तळतळाट, असे 5 प्रकारचे ऋण घेऊन जन्माला जीव येत असतो. आणि जेव्हा कर्म आपलं शुभ राशीवरती असतो, तो सुखाच्या राशीवरती असतो व्यक्ती, त्याला कशी काही कल्पना नसते, देवधर्म आठवत नाही. सुखाच्या राशीवरती असले त्या ग्रहांचं पुण्य संपलं की एखाद्या वेळेस जर आपल्याला
दुःखाचा भाग आला तर आपण कुठे जातो? एखादा ब्राह्मण पंडित कुंडली घेऊन जातो त्याच्याकडे आणि विचारतो, बाबा याचे गुण जुळतात का? पहा, लग्न जमत नाही असं याचं कुंडलीमध्ये काय ते पहा. मग तो ग्रह तारे त्याच्या हाताने काढतो आणि काढले म्हणजे त्याच्या बेरीज बदाबाकी करतो, ही शांती करावी लागेल. त्याचं तो काम करून येतो. तुमचं काम होतं का माहित नाही, पण त्याचं काम 101% होतं. तुमची वाटच पाहत असतो तो. असं अनेक ठिकाणी होतं. तुमची फसगत होते अध्यात्माच्या नावाने. बाबा तुम्ही बसून घ्या, बसून घ्या, हा बसून घ्या, इतकं उभं नका करू, इथं वरती बसलं तरी चालेल, सारखे आपण या. तर आपण अध्यात्माच्या नावाने लुटला जातो. आपल्याला धर्मच माहिती नसतं. घेतलं का आपण कुंडली, चाललो ब्राह्मणाकडे. अरे गुरूंच्या संपर्कात या कुंडलीवर एक किरकोळ गोष्टी आहेत. तुमचे चक्र, बाहेरचे राशी, ग्रह, आणखी काय असेल नक्षत्र, या म्हणजे परब्रह्माचा खेळे. त्याला काही अशा गोष्टी लागत नाहीत. एकदा का आमच्या संपर्कात आला, कुंडली डायरेक्ट बंद करायची. आम्ही कुंडली निर्माण करतो आमच्या इच्छेने. प्रारब्ध जे काय असेल त्यात बदल करण्याची ताकद गुरुदेव दत्त परिवार करतो. त्यासाठी निष्ठेने इथे यावं लागेल. इथे एवढे जीव जमा झालेत ना, सगळे भाग्यवान आहेत. जर ज्यांनी आमच्याशी मनापासून जे ऐकत असतील की त्यांच्या आत्म्याला एक नवीन चेतना मिळेल, संजीवनी मिळेल. आपलं रोजचं मरण होते, झोपतो परत उठतो, रोज मरतोय आपण. क्षणिक काळासाठी आपल्याला अजून जागच आलेली नाहीये. अध्यात्म काय असतं एकदा आमच्याकडे या. बघा, वारंवार मला सत्संग करावा लागतो. मन असं हे विषादी आहे, भयंकर शंकेखोर आहे. मनात एवढ्या शंका असतात आपल्या, हे शंका कधीच मिटत नाहीत. आणि या निःशंक हो, निर्भय हो म्हणारे, हे तारक मंत्रात म्हटलं जातं. प्रत्येक गोष्टीला आपल्याला भय असतं. निःशंक हो, निर्भय हो म्हणारे, अखंड स्वामी बळ पाठीशी तुझ्या रे. एवढं अभय वचन कोण देतं? विश्वातले सर्वश्रेष्ठ समर्थ आणि देहधारी गुरु करण्याच्या मागे लागू नका. साक्षात स्वामींनाच गुरु करा. का? ही परब्रह्म शक्ती आहे. यांनी अवतार समाप्तीच्या वेळेस जीवांचा योगक्षेम घेण्याची एक मंत्र म्हटलाय. स्वामींनी जेव्हा अक्कलकोटला अवतार निमित्त मात्र समाप्ती केली. देवांना यावं लागतं, अवतार कार्य समाप्त करावं लागतं, नियतीचा खेळ असतो. पण स्वामी आज सुद्धा म्हणतात, हम गयाने जिंदाय. कितीही संकटांमध्ये हाक मारले, शक्य होईल तेवढं तुम्ही तुमच्याकडनं होतं तेवढं नामस्मरण करा, शक्य होईल तेवढ्या सेवा करा. अशक्य करायला महाराज बसले, ते सगळं तुमचं करून घेतील. पुनश्च आणखी आशीर्वाद देतात. गाची भीतोसी भय हे पळू दे, जवळ असलेली स्वामी शक्ती कळू दे. आपण संकट आलं की एवढं घाबरून जातो आणि चुकीचे निर्णय घेतो. भरत महाराज म्हणतात, उगाची भीतोसी, अरे भय हे पळू दे, अरे तुझ्या जवळ असलेली ही स्वामी शक्ती कळू दे. जर योग्य मार्गदर्शक गुरु मिळाले, तुम्हाला अगदी शून्यातनं विश्व निर्माण करण्याची ताकद मिळते. आत्मविश्वास गमून बसलेली मंडळी यांना एकदा अध्यात्मात टाका. आणि सगळ्यात मोठी गरज आहे आजच्या संस्काराची युवा पिढीला. बघा, हे सैतान झाले ही मुलं. रात्रंदिवस मोबाईल पाहून, टीव्ही पाहून, बाहेर आणखी तुम्ही गाणी सैतान शाळेत टाकले. सैतानाची शाळा म्हणजे कुठली? कॉन्व्हेंट. तिथं सैतान बनवला जातो, योग्य संस्कार दिले जात नाही. इतिहास आहे का तिथं? इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचं रामायण महाभारत कथा आहेत का? गीतेविषयी काही सांगितलं जातं का? अडकम तडकम काही पण विक्षिप्त बुद्ध्या तिथं शिकवल्या जातात. आणि अनादर कुठल्याही शाळेत टाका, तिथं थोरा मोठ्यांचा आदर करणं ही संस्कृती आता राहिली का? गायत्री मंत्रापासून आमच्या शाळेला सुरुवात व्हायची. जेव्हा आम्ही जायचो, क्लास टीचर आल्यावरती आधी गणपती नमन व्हायचं, गायत्रीचा मंत्र म्हटला जायचा, नमन केलं जायचं, सरस्वती मातेचे मंत्र म्हटले जात होते. त्या प्राथमिक शाळांमध्ये योग्य ते संस्कार
त्या मुलांना मिळत होते. दर शुक्रवारी आमच्याकडे सरस्वती पूजन असायचं. काहीतरी आम्ही त्यावेळेस 1-2 रुपये जमा करायचो, एकत्रित येऊन काहीतरी प्रसाद आणायचो, शारदा देवीची आरती व्हायची, एक छोटासा सत्संग व्हायचा. त्यातनं कुठेतरी एक योग्य ती प्रेरणा मिळत होती. या कॉन्व्हेंट मध्ये त्या गोष्टी मिळतायत का? आजचे पिढीला तुम्ही तसं वातावरण निर्मिती केली आहे म्हणून मुलं असे विक्षिप्त घडतायत. त्यांना योग्य बाल संस्कार केंद्रात टाका. आमच्याकडे ऑनलाईन बाल संस्कार आहेत. युवा पिढी, युवा जनरेशन हे तुमच्या कंट्रोल मध्ये राहत नाही. अनेक प्रश्न आमच्याकडे येतात. दादा, आंतरजातीय विवाह चालले घरात, काय करू? झाला नाही पाहिजे. मग त्यासाठीच बसलो आम्ही, झाला नाही पाहिजे. तुमच्या मुलांनी कुठाने करावे. जेव्हा दिशा चुकल्या तेव्हा तुम्ही झोपले होते काय? आता सगळं तुमच्या हवाली झालं, आमच्या हवाली सगळं. चुक्या तुम्ही करायच्या आणि आमच्या हवाली ठोकायचे. मुलीचं पण तसंच. लहानपणापासून संस्कार दिले नाही योग्य ठिकाणी आणि नंतर मग आता गुरु बनलेत बाबा, पण तुम्ही सगळं सांभाळा. त्यांच्या हातवरती असतात. आम्ही थोड्या काही किरकोळ सेवा सांगतो, सेवेतनं त्यांचं कल्याण होतं आणि ते विचार चक्र फिरवले जातात. अशा अद्भुत लीला या ठिकाणी होतात. पुनश्च सांगतो, हे विश्व कठीण आहे, जालिम आहे, घनघोर कलियुग आहे. या कलियुगात माणसाचं पतन अगदी पाप भिरू, जास्तीत जास्त दुष्कर्म करून घेण्याची ताकद त्या कलियुगाची. तुम्ही त्याच्या हवाली कलीच्या क्षेत्रात जर पडलात, कलीच्या ओघात जर पडलात, तुमची प्रगतीचे. बघा, जे कलीत सापडले लोक सांगतो ऐश्वर्ययुक्त असतात, त्यांना अमाप ऐश्वर्य मिळतं. कलीच्या ज्या हवाली असतात ते, त्यांना धर्म नावाची गोष्ट माहित नसते. त्यांच्या घरी वाटेल तर केव्हाही कच्च उजळलं जातं. नॉनव्हेज त्याशिवाय होत नाही. एकादिवशी असो का शिवरात्री असो का आणखी इतरत्र काही असो, आम्हाला नॉनव्हेजच पाहिजे. हे कलीचे लोक असतात. थोडं काही बर्थडे झाला, तुझी पार्टी असेल बर्थडे, रात्री जायचं मस्त 2-4 बाटल्या आणायचं, ढोसलायचे. हे सगळे कलीचे कार्टे. आणि आपली संस्कृती टिकवण्यासाठी आपण तर कधी विचारच करत नाही. अगदी मेलेली म्हणाय. व्हॉट्सअपवरती स्टॅटस येतो बर्थडे, लगेच कुठून तरी केक आणला जातो, कापला जातो, ते मेणबत्त्या फुकवल्या जातात. आणि तर आजकाल त्या खेड्याखेड्यांमध्ये बर्थडे बनवला चाललाय. अगदी दुर्गंधयुक्त संस्कार येते. त्याचा विचार कोणीही करत नाही. हे सगळे कुठेतरी थांबलं पाहिजे. वाढदिवस कसा साजरा करावा, इथून आपली पालकांची सुरुवात आहे. काय तुम्ही मुलांवरती संस्कार टाकणार? योग्य गुरु नाही केला, मार्गदर्शन नाही मिळालं म्हणून आजची स्थिती एवढी बिघडलेली आहे. अहो, उद्या उठून फॉरेनचे लोक आमच्याकडे येतील आणि त्यांना आम्ही सांगू बर्थडे कसा साजरी करायचा. ते लोक रामरक्षा घेऊन साजरी करतात. आमच्याकडे ख्रिश्चन लोक आहेत. ख्रिश्चन त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आणि हिंदू धर्म स्वीकारल्या क्षणीच त्यांनी आधी विचारले हिंदू धर्माचे नियम काय. त्यांना आम्ही सांगितलं 3 नियम आहेत हिंदू धर्माचे. पहिलं, मांसाहार न करणे, मद्य न पिणे, परश्री माते समान मानणे. त्या व्यक्तीने कुठलाच विचार नाही केला आणि शपथ घेऊन टाकली, तो नॉनव्हेज करत नाही, परश्री माते समान आणि मद्य पित नाही. हिंदू धर्माची ही ओळख आहे. आपली ओळख काय? कुठल्या धर्मात जन्माला आलोय आपण? हसू नका. तिकडे मागे जरा आमच्याकडे लक्ष द्या. ताई, जरा इकडे लक्ष द्या. महत्वाचे विषय. आपल्या हिंदू धर्माची ओळख काय माहित नाही कोणालाच. आपल्या मुलांना समजून सांगितलं कधी? आजच शपथ घ्या, विश्वातलं सगळ्यात मोठं पाप जर कुठलं असेल, मांसाहार करणं. आकाशा एवढी कागद, समुद्र एवढी शाई जर लिहायला बसलं मांसाहारापासून काय काय मानवाला तोटे ते अपूर्ण पडेल. एवढं भयंकर त्रास मांसाहारी लोकांना कित्येक जन्म होतो. भाग्यवान ते जीव त्यांच्या घरी शुद्ध शाकाहार एवढ्या लहानपासून शिकवलं. ती खरी पुण्यवान पालक ते जीवाला नॉनव्हेज कडे वळू देत नाही. ती खरी सुमाता की आपल्या मुलाला नॉनव्हेज पासून वाचवते. लक्षात घ्या, रोज मरण्यासारखं आहे नॉनव्हेज खाणं म्हणजे.
तो व्यक्ती दानव वृत्तीकडे झुकतो देवाची एक माळ जप करू शकत नाही किंवा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. कारण अन्न तसं मन असतं. जर तुमचं अन्न सात्विक असेल तर सात्विक गोष्टीकडे वळले जाणार, आणि जर अन्न हे दैत्याचा आहार असेल त्याचा दैत्यच तयार होईल. केव्हा तरी ती हिंसक वृत्ती येणारच. क्षत्रियांमध्ये पण शक्ती नॉनव्हेज येत नाही, शुद्ध शाकाहारी. आमचे बाजी प्रभू देशपांडे ऐकले नाव? धड गेल्यानंतर 500 लोक 1000 लोक मारले, शुद्ध शाकाहारी. आणि सगळे सैतान लोकांना मारले असं नाही. ही ताकद कुठून आली? शुद्ध शाकाहार आणि स्वराज्यासाठी असलेली निष्ठा. शिवराय म्हणजे ते त्या काळचे राजे नसून ते गुरु होते. गुरुवर असलेली निष्ठा. सांगण्यास तात्पर्य शोधलं तर खूप आहे. जर थोडंफार तुम्हाला आजच्या स्थितीत जर वाटलं असेल तर इथंच पण घ्यायचा. दत्तप्रभू बसलेत पादुकांच्या रूपात घरामध्ये, त्यांच्या पुढे एक नारळ ठेवायचं आणि सांगायचं की आजपासून मी नॉन व्हेज करणार नाही. तेव्हा आमचं इथे येण्याचा उद्देश सफल होईल. पुरुषार्थ करायचा, स्वामींना गुरु करायचे, स्वामींच्या सेवा चालू करायच्या. बघा घोर कलियुगामध्ये एकदा व्यक्ती घराच्या बाहेर गेला, संध्याकाळी तो परत येईलच अशी खात्री नसते. खूप वाईट वाईट ऐकायला मिळतं. म्हणून संरक्षण असावं म्हणून एकदा गुरु केलाच पाहिजे. गुरु समर्थांनाच करा, देहधारी गुरु कोणाला करू नका. आजकालचे सगळे मायावी आहेत, उटपटांगे, चटाक सिद्धीचे खेळ दाखवतात, छोटाभर तुमची कामं करतात आणि तुमचं बुद्धी भ्रष्ट करून टाकतात. म्हणून परब्रह्मा सारख्याच गुरु केले पाहिजे. समर्थांना गुरु करा, दत्तप्रभूंची सेवा चालू करा, आयुष्याचं अद्भुत कल्याण होईल. आमचा 25 ऑक्टोबरला लातूर येथे फार मोठा महासत्संग मेळावा होणार आहे. त्याचबरोबर 10 नोव्हेंबरला एक दिवसीय गुरुचरित्र पारायण होणार आहे गाणगापूरला. आपसात बोलू नका, गाणगापूरला. तर त्या एक दिवसीय पारायणाचं महत्व सांगतो. ते एवढं अद्भुत आहे. आमचं हे 3रं पारायण आहे. पहिले एकदा आम्ही पिठापूरला पारायण केलं. पिठापूरला 2000 सेविकरी आम्ही इथून नेले होते महाराष्ट्रातून. अद्भुत लीला झाल्या. 2 राज्य ओलांडून पिठापूरला बरा मोठा सत्संग सोहळा झाला. एक दिवसीय श्रीपाद चरित्र पारायण झालं. तिकडून आल्यानंतर सेविकांना अद्भुत अनुभव आले. अनेकांचे आजार तात्काळ गेले, नोकऱ्यांचे प्रश्न सुटलेत, विवाहाचे प्रश्न सुटलेत. एक दिवसीय गुरुचरित्र पारायण केल्याने अद्भुत लाभ झाले. एकदा आमच्या मार्गदर्शन मीटिंग मध्ये येऊन पहा, हजारो सेविकरी असतात आणि पारायण करून आल्यानंतर किती दिव्य अनुभव त्यांना आले. एकदा तुम्ही पहा. तसंच गेल्या 2-3 महिन्यापूर्वी औदुंबर क्षेत्री, ज्या ठिकाणी नृसिंह स्वामी महाराज यांच्या विमल पादुका आहे, कृष्णाकाठी, सांगली जिल्ह्यातलं स्थान आहे ते, त्या ठिकाणी एक दिवसीय श्री गुरुचरित्र पारायण झाले. त्या पारायण सोहळ्यामध्ये एवढे अद्भुत अनुभव आले. काहींना साक्षात दृष्टांत झाले. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे साक्षात्कार झाले, दत्तप्रभूंचे साक्षात्कार झाले. असं सहज देव भेटत नाही. या प्रचंड या साधनेतनं हजारो पारायणातनं एक ऊर्जा तयार होते. तुमची नकारात्मक ऊर्जा त्यात गळून जाते. शुद्ध शुद्ध भाव निर्माण होतो. परमेश्वराविषयी आवड निर्माण होते. जर एकदा आवड निर्माण झाली परमेश्वराविषयी तर हे मानवी जीवन सार्थकी लागतं. अन्यथा नाही नाही नाही. अधिक वेळ घेत नाही. एक आमची छोटीशी कार्याची ओळख करून दाखवली. 10 नोव्हेंबरला इथं बसल्या सगळ्या सेविकांना एकदा येऊन पहा. आम्ही बोलत नाही. आणि एकदा प्रचिती घेऊन पहा. ती प्रचिती घेऊन घेतल्यानंतर तुम्ही स्वतः म्हणाल आमची कामं झालीत. आम्ही एक दिवसीय पारायण केलं, आमच्यात पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण झाली. आम्ही नॉनव्हेज बंद करतोय. आमच्याकडे मुस्लिम सेविकरी आहेत, त्यांनी नॉनव्हेज बंद केलं. कोकणातले अनेक सेविकरी, शेकडो कुटुंब, त्यांनी आज नॉनव्हेज सगळं बंद केलंय. जय भीम. अनेक सेविकरी, शेकडो कुटुंब आहेत, त्यांनी घरामध्ये स्वामींची प्रतिष्ठापना करून संपूर्ण घर शुद्ध शाकाहारी केलं. असे हजारो कुटुंब, धर्म, जात पात न पाहता
शुद्ध शाकाहारी झालेले आहेत. माणसाचं आयुष्य बदललं पाहिजे आणि सुरुवात आहारापासून करा. जोपर्यंत आहार बदलत नाही तनभर मी तुमच्या बरोबर होणार नाही. आजच या ठिकाणी शपथ घ्या की आम्ही शुद्ध आहार शाकाहार ठेवू, तरच स्वामी महाराज तुमच्या आयुष्याचा जो आहे जोगक्षेम घेतील आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करतील. बघा, सगळ्यांनी आमच्या दादांकडून, अर्जुन दादांकडून तुम्ही नवीन सेवेकरी असाल तर आमच्या टेलिग्रामच्या व्हॉट्सअपच्या लिंक घ्या आणि त्या लिंकशी जुळा. आम्ही तुमच्याशी जुळतो. तिथले जे कार्यक्रम होतात ते कार्यक्रम स्वतः अटेंड करा. घरच्या घरी जायचं, कुठेच जायचं नाही. 1 रुपया कोणाला द्यायचा नाही. कुठले रुद्र असो, कुठल्याही सेवा असो, घरच्या घरी करून तुमचे प्रश्न सुटणार आहेत. कुणाकडेच जायचं नाही. देवघर असं शक्तिशाली करायचंय तर मंदिराची ऊर्जा देवरांमध्ये आणतोय आम्ही आणि आमच्याशी कनेक्ट झाल्यावर तुमच्या देवळातल्या मूर्त्या निस्त्या हसतील, रांगतील, बागडतील. त्यांना वेगळाच आनंद निर्माण होईल. कारण तुम्ही एका शक्तीशी नाही, महाशक्तीशी कनेक्ट झालेला असा. आमच्याकडे अनेक सेवेकरांना अनुभव आले. कुलदेवी स्वप्नात येऊन सांगतात, अरे त्या दादांकडे जा बाबा, खूप काही मोठं आहे. तिथं कनेक्ट होणं म्हणजे अनंत जन्मांची पुण्य आहे. इष्ट देवता येऊन सांगतात, पितृदेवता येऊन सांगतात, दादांकडे जा. तिथं बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडचं ज्ञान आहे. सामान्य ते ग्रहण करू शकत नाही. आमच्या मीटिंग ऐकायला देवता उत्सुक असतात. का? इथून बोलतो आम्ही, इथून जगाच्या कल्याणासाठी. असं कोणी कुठल्या सत्संगात ऐकलंय का? कोणीच नाही. ते कीर्तन म्हणतात, भजन म्हणतात, एंटरटेनमेंट करतात. 2-4 तास तुम्हाला एंटरटेनमेंट, हसी मजाक करून तुमची वाट लावतात. त्यांची काय असेल ते काम करून मोकळे होतात. जीवात जीव, प्राणात प्राण घालून सत्य गांभीर्य समजून कोणी सांगत नाही. कुणाला पडलेली नाहीये. परत एकदा सांगतो, आयुष्यात कितीही मोठं संकट असलं खचू नका. आत्मविश्वास ठेवा. भगवंत किती तप जप केलेला धावत नाही एके वेळेस, पण आर्ततेने जर एक हाक भगवंताला मारली, एकदा श्री स्वामी महाराजांना हाक मारून पहा, दत्त प्रभूंना हाक मारून पहा, आमच्या श्रीपाद प्रभूंना हाक मारून पहा. बघा, संकट काळात धावतात ते, तुम्हाला संकट हलकं करतीलच. पण समजा एखाद्या वेळेस आपल्या कर्मामुळे जर प्रभूंनी आपली हाक जर ऐकली नाही, तर भगिनींना सांगतो, पुरुषांना सांगतो, एक हाक या अविनाश दादाला मारून पहा. तुम्ही ब्रह्मांडात कुठेही जरी असाल, परदेशात असाल, कुठे असाल, ब्रह्मांड बोललो मी, पृथ्वीवरती तुम्ही कुठेही असाल, आम्ही तात्काळ त्या ठिकाणी प्रेझेंट राहू आणि तुम्हाला संकट मुक्तीचा मार्ग दाखवू. एवढी प्रचंड महाशक्ती या ठिकाणी. असं कोणी बोलत नाही. असं अवतार येऊन गेलेत, ते बोलून गेलेत. आणि याचं प्रमाण हजारो सेवेकऱ्यांना आलेलं आहे. एकदा येऊन तर पहा आणि तुम्ही नाव घेऊन तर पहा आणि काय तुम्हाला अनुभव येतात. असं किरकोळ कामासाठी नका हाक मारू. आम्ही काही कोणाचे असं काही कोणाच्या बापाचा नोकर नाही केलं की जेवून तुमचं काम करेल. हृदयात मनापासून गळ्यापर्यंत आलेलं संकट असेल आणि मनापासून मारलेला हाक असेल, ती आम्ही चटकन ऐकतो आणि 0 मिनिटात तुमचं काम करतो. अधिक वेळ घेत नाही. पण इथं आलेले सर्व सेविकांना पुनश्च सांगतो, एकदा आमच्याशी अवश्य कनेक्ट व्हा. आता आम्ही तुम्हाला काहीतरी देतो. आपल्याला पालखीचा पण प्रोग्राम करायचा आहे, तर 5 मिनिटाचं आपण एक छोटस ध्यान करूया. आणि एक सांगतो, ही पालखी उचलणं, पालखी कुठे आहे ना, पालखी उचलण्याचं महत्व एवढं जबरदस्त आहे. बघा, प्रभू त्या ठिकाणी बसलेले असतात. जेव्हा पालखीला खांदा लावतो आपण, तुम्हाला जो काही भार आहे, शारीरिक आजार असेल, मानसिक पीडा असेल, कुठलेही संकट असेल, काही तात्काळ तुम्हाला ती पालखी जड लागेल. 30-40 किलो वजन वाढलेलं लागेल, तुम्हाला जड लागेल. त्यावेळेस तुम्ही प्रभूंचा भार आपल्या खांद्यावर घेतलेला असतो. प्रभू म्हणजे कोण? स्वामी महाराज, दत्त प्रभू, श्रीपाद प्रभू, ही सगळी एकच चेन आहे. तर ते प्रभू बसलेले असतात. त्यांचा खांद्यावर तुमचा तो भार असतो प्रभूंचा. तुम्ही 2, 4, 5 पावलं जेव्हा चालतात त्यांना धरून, तेव्हा प्रभू तुमच्या संकटांचा भार आपल्या खांद्यावर घेतात.
पुन्हा एकदा हे अनुभव घेऊन पहा. बघा आमचे अनेक सेविकरी, कोणाचं पाय दुखतो, कोणाचं कंबर दुखतं, कोणाचे हात दुखतात. एकाच्या दादाचं ऑपरेशन झालं होतं खांद्याचं आणि त्याने पालखी उचलली. तो रोज संध्याकाळी व्याकुळ व्हायचा, रोज दुखायचा खांदा. आणि त्या खांद्यावर एवढी जड पालखी, त्याच ऑपरेशन केलं, खांद्यावर धरले, खांदा दुखणं बंद कायमचं. सांगण्यास तात्पर्य, तुमचं दुःख जेव्हा तुम्ही प्रभू नाव फार उचलतात खांद्यावरती, तुमचं दुःख प्रभू उचलतात. आणि ह्याची प्रचिती तुम्हाला आता घ्यायची, पालखी सोहळा करायचा आहे. ठीक आहे, अधिक वेळ घेत नाही, एक 5 मिनिटाचं आपण ध्यान करूया. आहे त्या ठिकाणी एकदम पाठीचा कणा ताट आणि आसनस्थ व्हा, असं बसा ध्यान मुद्रेमध्ये. 5 मिनिटात तुम्हाला अद्भुत शांती मिळण्याचा आपण एक प्रयत्न करूया. आहे त्या ठिकाणी सगळ्यांनी आपण ध्यानाला सुरुवात करायची. आपण आमचे 3 मंत्र आहेत. पहिला मंत्र आहे श्री स्वामी समर्थ दत्तप्रभूंचे हे सर्वश्रेष्ठ मंत्र आहेत. दुसरा श्रीपाद राजम चरणम प्रपद्ये. तिसरा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ताई त्या उभ्या, खाली बसून घ्या, ध्यान करायचंय आपल्याला. उभ्या आयुष्यात ध्यान कसं असतं माहित नसेल तुम्हाला. कोटी कोटी, बघा ध्यानाचा एक मंत्र आहे, क्षणम आत्मानुसंधानम पापम दहती कोटिशा अन्यथा पाप विध्वंसम न भवेत कोटी पुण्यता. पतंजली योगसूत्रातला मंत्र आहे. ध्यान म्हणजे काय, एकदम संक्षिप्त मंत्रामध्ये सांगितलं गेलंय. अजून ध्यान कोणी करू नका मी सांगितल्याशिवाय. कोटी कोटी पुण्यकर्म जर आपण केली तरी कोटी कोटी पापांचा नाश होत नाही. लक्षात घ्या, तुम्ही जर एकीकडे कोटी कोटी पुण्यकर्म केलेत, मंदिरे बांधा, चांगली सत्कर्म करा, परोपकार करा, ज्या कर्माला पुण्य म्हटलं जातं ते कोटी कोटी संख्येने जरी केले तरी आपल्या शरीरातले कोटी कोटी पापांचा नाश होत नाही. ते एक दिवस असा येतो, ते कर्माचे भोग आपल्याला भोगावेच लागतात, अध्यात्माचे रूल येते. पण क्षणभराचं ध्यान जर आपण आत्मा आपल्या परमात्म्यात जर केलं तर कोटी कोटी पापांचा नाश होतो आणि आपण अक्षय पुण्याकडे वळतो. मगाशी जो मंत्र म्हटला मी, त्या मंत्राचा हा अर्थ आहे. क्षणम आत्मानुसंधानम पापम दहती कोटिशा अन्यथा पाप विध्वंसम न भवेत कोटी पुण्यथा. तर आपण क्षणभरासाठी ध्यानाला सुरुवात करायची आहे. सगळ्यांनी अशा मुद्रा करा, पाठीचा कणा एकदम ताठ ठेवा, असं मांडीवरती. ठीक आहे, आणि डोळे घट्ट मिटा. ज्या ठिकाणी भगिनी कुंकू लावतात आत डोळे बंद करून आपण आतमध्ये डोळे उघडे करायचे आणि त्या कुंकू ज्या ठिकाणी लावतात त्या आज्ञाच्याकडे लक्ष केंद्रित करायचं. सगळे डोळे मिटा, एकदम ताट. क्षणभरासाठी विसरायचं की तुम्ही पुरुष आहे का स्त्री आहे, मी कुठल्या घरात राहते, मला कुठे जायचंय, घरातले काय प्रश्न अडचण काय मनात कुठलेच विचार येऊ द्यायचे नाही. क्षणभरासाठी सगळं मन एकदम शून्य अवस्थेत नेलं पाहिजे. कुठलाही विचार नाही. कट्ट डोळे मिटा. सांगितलं तर पण डोळे उघडायचे अजिबात नाही. सकाळ झाली तरी चालेल. उदो उदो तुमचं भविष्य बदलून जाईल. 0 मिनिटात देवाचं दर्शन होऊन जातील. आम्ही सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे अजिबात उघडायचे नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोलू नका, फक्त ऐका. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी डोळे उघडा, हाताला स्पर्श करा एकमेकांचा. हाताला आपल्याच हाताचा स्पर्श आपल्या मुखाला लावा आणि एकदा श्री स्वामी महाराजांना धन्यवाद द्या की त्यांनी आपल्याकडून हे 5 मिनिटाचं ध्यान करून घेतलं. त्या ध्यानाच्या प्रभावाने निश्चित तुम्हाला काहीतरी अनुभव आले असतील. सुखद शांतीचा अनुभव निश्चित येतो आणि अद्भुत तिला या माध्यमातून करतात. अधिक वेळ घेत नाही. झालेली सगळी सेवा ही श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु, श्री स्वामी महाराज अर्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो, शिवशंकर शंभो, शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ.